जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 30 डिसेंबर इसवी सन 1600 काही ब्रिटिश व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्लंडच्या राज्यातर्फे या कंपनीला भारतातील व्यापाराचे सारे अधिकार देण्यात आले. त्यानंतर 1608 साली कंपनीचे पहिले जहाज सुरतेच्या बंदरात येऊन धडकले. 30 डिसेंबर इसवी सन 1680 पौष शुद्ध अष्टमी शके 1601 सिद्धार्थी संवत्सर वार मंगळवार. छत्रपती संभाजी महाराजांची सुवर्ण तुला. 14 जानेवारी इसवी सन 1681 ते 16 जानेवारी इसवी सन 1681 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला असला तरी त्यासाठी आवश्यक असणारी सुवर्ण तुला आज करण्यात आली. या सुवर्ण तुलेनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सपत्नीक किल्ले प्रतापगडावर जाऊन कुलस्वामिनी भवानी आईचे षोडशोपचारे पूजा अर्चा केली. सदर राज्याभिषेक व सुवर्ण तुलेचे अनुपुराणात वर्णन आढळत असले तरी समकालीन इतर कागदपत्रांत फारसे उल्लेख आढळत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली. 30 डिसेंबर इसवी सन 1725 छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहूराजे यांच्यात करार झाला. छत्रपती संभाजींनी निजामाशी प्रथम मैत्री संपादिली. तसेच गोव्याचे पोर्तुगीज यांच्याबरोबर 1716 साली दारू, गोळा, तोफा, बंदुका वगैरे सामान विकत घेण्याचा करार केला. शाहू महाराजांनी संभाजींच्या सरदारांविरुद्ध जशी मोहीम आखली तशीच संभाजींनी सातारा पक्षीय सरदारांविरुद्ध आघाडी उघडली. त्यापैकीच 1718 मधील सावंतवाडीची मोहीम होती. या संदर्भात दोघांमधील वडगावच्या लढाई शाहूंची सरशी झाली. तथापि मिरज, कराड इत्यादी ठाणी त्यांनी स्वतःच सैन्याचे नेतृत्व केले. 20 मार्च 1720च्या उरणबहे लढाईत इस्लामपूर जवळचे कृष्णकाठेचे गाव बाळाजी विश्वनाथांनी त्यांचा पूर्ण पराभव केला. तेव्हा संभाजींना माघार घेऊन पन्हाळ्याला जावे लागले. छत्रपतींच्या 2 घराण्यात राज्याची विभागणी व्हावी अशी त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यानुसार 30 डिसेंबर 1725 मध्ये उभयतांस एक करार झाला. त्यानुसार दक्षिणेकडील सर्व ठाणे व किल्ले संभाजींकडे आणि मिरज व विजापूर प्रांत हे शाहूंकडे असे ठरले आणि एक विचारे राज्याभिवृद्धी करावी असे ठरले. 30 डिसेंबर इसवी सन 1760 30 डिसेंबर 1760 रोजी उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे 10,000चे अननुभवी सैन्य घेऊन शुजाच्या मुलखात घुसला. गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुराच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदूकधारी रोहिले होते, पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरममुख गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेध घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला, पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला. त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्धबंदी झाली. मराठ्यांनी शुजाच्या मुलखाची वाताहत केली. 30 डिसेंबर इसवी सन 1943 ऐतिहासिक व स्फूर्तिदायी दिवस. 30 डिसेंबर आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अतिमहत्वाचा व स्फूर्तिदायी दिवस. 1943 साली याच दिवशी आझाद हिंद सेनेचे सेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर शहरात प्रथमच स्वतंत्र भारताचा ध्वज फडकवला व भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली. त्या काळात दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान निकोबार द्वीप समूह त्यांनी जिंकला.